हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजपासून आपण 4th स्टँडर्डच्या शिवछत्रपती एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. की जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघत असाल, एन्व्हायरमेंटल स्टडीचे बुक आपल्या समोरच आहे. सो फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी, म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. शिवाजी महाराज कोण होते? तर ते एक थोर महान पुरुष होते. We celebrate his birthday anniversary with great pomp and ribbons. म्हणजे आपण दरवर्षी त्यांची जयंती ही मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो, सेलिब्रेट करतो. इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन, म्हणजे तुम्हा मुलांसाठी हा दिवस खूपच आनंदाचा असतो. यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर, म्हणजे महाराजांवर तुम्ही सुंदर सुंदर गाणी म्हणता आणि पोवाडे सुद्धा म्हणता. यू गार्लँड हिज पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय. तुम्ही काय करता? या त्यांच्या शिवाजी महाराजांच्या फोटोला, शिवाजी महाराजांच्या तस्वीरीला तुम्ही काय करता? हार घालता आणि मोठ्या उत्साहाने काय म्हणता? शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. Who was the Shivaji Maharaj? What was the great work he did that we celebrate his birthday every year? तर हे शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांनी अशी कोणती मोठी कामगिरी केली की ज्यामुळे त्यांचा सर्वत्र रिस्पेक्ट केला जातो, आदर केला जातो. The time in which शिवाजी महाराज lived was that of the medieval period. म्हणजे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ हा मध्ययुगाचा काळ होता. म्हणजे मिडिवल पिरियड म्हणजे काय? तर मध्ययुगाचा काळ होता. In those days monarchy or the rule of kings prevailed everywhere. म्हणजे काय? तर त्या काळी सगळीकडे हा राजेशाह्यांचा अंमल असायचा. In those days monarchy or the rule of kings prevailed everywhere. म्हणजे त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असायचा. Many of the kings pursued their own pleasures and enjoyments instead of their welfare of their subjects. म्हणजे बरेच राजे हे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात त्या काळी मग्न असायचे. But even in those days there was some kings who looked after the welfare of their subjects. म्हणजे त्या काळी असेही राजे येऊन गेले की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी काय केलं? तर राज्य केलं. The Mughal Emperor Akbar in the north and Emperor Krishnadevaya of Vijayanagar in the south are famous in history for their benevolent rule. म्हणजे नॉर्थ कडील जे मुघल सम्राट होते ते कोण होते? अकबर. आणि साऊथ कडील जे विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय होते हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. लाईकवाईज शिवाजी महाराज अल्सो कमांड्स ग्रेट रिस्पेक्ट इवन टुडे. तसंच त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचं आजही नाव गौरवाने घेतलं जातं. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश्ड स्वराज्य इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं? तर स्वराज्य निर्माण केलं. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. तर स्वराज्य या शब्दाचा अर्थ काय आहे? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हतं. A large portion of it was under the rule of the Nizam Shah of Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग जो होता तो अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसामध्ये वाटून घेतला होता. They were not liberal in their outlook. They oppressed the people over whom they ruled. म्हणजे ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर काय करायचे? तर जुलूम करत होते. They were also sworn enemies of each other. म्हणजे ते काय करायचे? तर प्रजेवर जुलूम करायचे आणि या दोघांचे सुद्धा एकमेकांशी काय होते? तर भांडण होते, वैर होते. They constantly fought against each other with the result. म्हणजे ते कंटिन्युअसली एकमेकांशी
ते कंटिन्युअसली एकमेकांशी काय करायचे तर भांडण करायचे, त्यांचं एकमेकांशी वैर होतं आणि त्यांच्यात नेहमी लढाया होत असायच्या. द रिझल्ट दॅट द पीपल सफर्ड अँड वेअर हरॅश्ड म्हणजे काय तर त्यावेळेला त्या दोघांच्या वैरामुळे, त्या दोघांच्या लढ्यांमुळे रयतेचं काय व्हायचं, लोकांचं काय व्हायचं तर हाल व्हायचं. रयत जी होती, जनता जी होती ती काय होती तर सुखी नव्हती अजिबात. द पीपल कुड नॉट गेट enough to eat, nor could they celebrate their festivals or worship their gods openly and freely. तर त्यावेळेला काय व्हायचं, रयतेला आणि जनतेला उघड उघड त्यांचे सण साजरे करणं, उघड उघड उत्सव करणं किंवा त्यांच्या देवाची पूजा करणं हे सुद्धा शक्य नव्हतं. त्यांना ते अजिबातच पॉसिबल नव्हतं. आणि त्याचबरोबर तिथल्या लोकांना, तिथल्या जनतेला, रयतेला पोटभर अन्न मिळत नसायचं, राहायला सुरक्षित घर नसायचं, निवारा नसायचा आणि सगळीकडे काय झालं होतं तेव्हा तर अन्याय पसरला होता. दे वेअर नॉट शुअर ऑफ सेफली इवन देअर ओन होम्स म्हणजे ते स्वतःच्या घरात सुद्धा व्यवस्थित राहू शकत नव्हते. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर म्हणजे तिथे सगळीकडे अन्याय होत होता. In Maharashtra, there were many Watandars like Deshmukh and Deshpandes who owned Jagirs. तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देशमुख, देशपांडे यांच्यासारखे वतनदार पण होते, पण त्यांचे विशेष रयतेकडे लक्ष नव्हते, लक्ष नसायचे. They loved only their Jagirs and not their countries म्हणजे त्यांचं देशावर प्रेम नव्हतं, ते फक्त आणि फक्त त्यांच्या जागीरवर, त्यांच्या वतनावर लक्ष द्यायचे, त्यांचं फक्त त्यांच्या जागिरीवरच प्रेम असायचं. The constant fighting among them brought great misery to the people. There was misrule everywhere. People were tired of his oppression and were very unhappy. म्हणजे ते एकमेकांशी सतत भांडत असायचे, आपापसात लढत असायचे आणि त्यामुळं काय झालं होतं तर रयतेमध्ये, जनतेमध्ये खूप हाल होत होते आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं रयत काय झाली होती म्हणजे जनता ही त्रासून गेली होती आणि सगळीकडे काय झाली होती तर अंधाधुंदी माजली होती आणि सगळे अनहॅपी होते त्यावेळेला. शिवाजी महाराज सॉ ऑल दिस. शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं. ही अंडरटूक द नोबल task of establishing Swaraj in Maharashtra which would bring happiness to the people म्हणजे रयतेला, जनतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचं पवित्र कार्य हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाती घेतलं. He first brought to book the वतनदार्स who fought among themselves म्हणजे ते वतनदार जे होते ते भांडखोर होते आणि त्या भांडखोर वतनदारांना त्यांनी काय आणलं तर वठणीवर आणलं. He fought against the powers that oppressed the people and defeated them. He established Hindavi Swarajya based on justice, fair play and equal treatment to people of all castes and religions. Shivaji Maharaj made no distinction between Hindus and Muslims. He honored the sons of all regions. He drew inspiration from these noble deeds of Maharaj. म्हणजे भांडखोर जे वतनदार होते त्या दोन भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले, कुणी तर शिवाजी महाराजांनी, आणि स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली आणि जुलमी राजवटीचा काय केला तर पराभव केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. आता हे जे स्वराज्य होते ते सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात त्यांनी कोणताही भेदभाव केला नव्हता आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी काय केला तर सन्मान केला. अशी महाराजांची थोर कामगिरी आपण पाहिली की आपल्याला त्यांच्याविषयी काय होतं तर रिस्पेक्ट निर्माण होतो, आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्याला स्फूर्ती मिळते. ओके, वी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दीज नोबल डीड्स ऑफ महाराज म्हणजे काय तर शिवाजी महाराजांची कामगिरी पाहिली तर आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, इन्स्पिरेशन मिळते आणि स्फूर्ती देखील मिळते. During a period of about 3 or 400 years before Shivaji Maharaj, many sons were born in Maharashtra.
शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. Their work helped शिवाजी महाराज in his successful effort of establishing स्वराज. म्हणजे त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. We shall see in the next chapter what these sons did. म्हणजे संतांची कामगिरी जी आहे ती आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सो आता आपण याच चॅप्टरचा एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन. म्हणजे आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. म्हणजे रिकाम्या जागा ज्या दिल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे ए. द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ डॅश पिरियड. म्हणजे शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ कोणता होता, कोणत्या युगाचा होता, तर तो होता मिडिवल पिरियड. म्हणजेच कुठला, तर मध्ययुगाचा काळ. इथे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. तर कुठला काळ होता, तर मिडिवल पिरियड होता. देन सेकंड क्वेश्चन आहे बी. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश स्वराज इन डॅश. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठे निर्माण केलं, तर महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला या ऑप्शन्समध्ये दिसतंय महाराष्ट्र फर्स्ट ऑप्शन आहे, मध्य प्रदेश सेकंड ऑप्शन आहे आणि थर्ड ऑप्शन आहे उत्तर प्रदेश. तर आपला आन्सर आहे महाराष्ट्र. तर आता सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स. ओके. सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स. म्हणजे आपल्याला इथे पेअर्स मॅच करायचे आहेत. सो फर्स्ट काय आहे ए. एम्पिरियर ऑफ विजयनगर. याचं काय आन्सर आहे, तर कृष्ण देवराय. ओके. एम्पिरियर ऑफ विजयनगर कोण होते, तर कृष्ण देवराय. ओके. बी मध्ये आपल्याला दिसते थर्ड ऑप्शन आहे कृष्ण देवराय. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे कृष्ण देवराय. एम्पिरियर ऑफ विजयनगर कृष्ण देवराय. देन बी. सुलतान ऑफ अहमदनगर. कोण होते सुलतान अहमदनगरचे, तर निजामशहा. ओके. बी मध्ये आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिसतोय काय आहे, निजामशहा. सो बी क्वेश्चनचा आन्सर आहे सुलतान्स ऑफ अहमदनगर इज निजामशहा. देन थर्ड क्वेश्चन सी. सुलतान ऑफ बिजापूर. काय आहे आन्सर सीचं, सुलतान ऑफ बिजापूर. तर आन्सर आहे सेकंड आदिल शहा. ओके. बी मध्ये आपल्याला सेकंड आन्सर दिसतंय आदिल शहा. विजापूरचे सुलतान कोण होते, तर आदिल शहा होते. सो क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द आन्सर इन 1 सेंटेन्स. सो आपल्याला 1 सेंटेन्समध्ये या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आहेत. सो क्वेश्चन ए. नेम द किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट्स. म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या आपल्याला राजांची नावं सांगायची आहेत. तर कोणकोणते राजे होते ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले, प्रजेच्या कल्याणासाठी कार्य केले, तर फर्स्ट आहेत मुघल एम्पिरियर अकबर इन द नॉर्थ रिजन ऑफ इंडिया. म्हणजे नॉर्थकडचे उत्तरेकडचे कोण होते, तर मुघल एम्पिरियर अकबर होते. देन सेकंड आहेत कृष्णदेवराय किंग ऑफ विजयनगर इन द साऊथ रिजन. म्हणजे साऊथचे म्हणजे साऊथकडचे म्हणजे दक्षिणेकडचे कृष्णदेवराय होते. कुठले, तर विजयनगरचे होते. आणि थर्ड कोण आहेत शिवाजी महाराज इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोण, तर शिवाजी महाराज. अशा प्रकारे 3 राजे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करत होते. देन बी क्वेश्चन आहे व्हॉट नोबल टास्क डिड शिवाजी महाराज अंडरटेक. म्हणजे शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले. सो आन्सर आहे, सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय, शिवाजी महाराज वॉन्ट्स टू स्प्रेड हॅपीनेस इन पीपल hence he took noble task of establishing स्वराज्य. देन थर्ड क्वेश्चन आहे हु डिड शिवाजी महाराज फाईट अगेन्स्ट. म्हणजे शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली, कोणाशी फाईट केली, तर आन्सर आहे शिवाजी महाराज फॉट अगेन्स्ट सच पॉवर्स विच बॅडली रूल्ड ऑन पीपल्स अँड डिफिटेड देम. सो आता आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे आता आपल्याला हे जे खाली वर्ड्स दिलेले आहेत त्यातला आपल्याला वेगळा शब्द कुठला आहे, ऑड शब्द कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे. सो ए आहे स्वराज, स्लॅव्हरी आणि फ्रीडम. तर या 3 मध्ये आपल्याला वेगळा शब्द कुठला तर स्लॅव्हरी. का बरं, स्लॅव्हरीचा अर्थ आहे गुलामगिरी. ओके. स्वराज या शब्दाचा अर्थ आहे स्वराज्य. ओके. आणि स्वराज्य म्हणजे आपण आपलं स्वतःचं राज्य करायचं. ओके. आपल्यावर कुणाचं सुद्धा धाक नसणारे, आपल्यावर कुणी अन्याय करणार नसणारे आणि आपल्याला स्वातंत्र्य असणारे. ओके.
देन सेकंड आहे स्लॅव्हरी. स्लॅव्हरी म्हणजे काय तर गुलामगिरी. आणि थर्ड आहे फ्रीडम. तर फ्रीडमचा अर्थ काय तर स्वातंत्र्य. आता या तिन्हीमध्ये दोन जे आहेत स्वराज्य आणि फ्रीडम या दोन्हीचा अर्थ कसा आहे तर स्वातंत्र्य असा होतो. बट स्लॅव्हरी हा जो शब्द आहे याचा अर्थ गुलामगिरी होतो. सो यातला ऑड शब्द कुठला आहे तर स्लॅव्हरी हा आहे. देन बी पीपल सब्जेक्ट्स अँड किंग. म्हणजे पीपल म्हणजे काय तर प्रजा. ओके, पीपल म्हणजे प्रजा किंवा रयत आपण म्हणू. सब्जेक्ट्स म्हणजे काय तर सब्जेक्ट्स या शब्दाचा सुद्धा अर्थ होतो प्रजा. ओके, म्हणजे जनता. आणि थर्ड आहे शब्द किंग. किंग म्हणजे राजा. तर रयत आणि प्रजा म्हणजे पीपल आणि सब्जेक्ट्स या दोन शब्दांचा अर्थ एकच आहे, परंतु किंग या शब्दाचा अर्थ काय होतो राजा. तर ह्या तिघांमध्ये राजा हा शब्द किंग हा शब्द वेगळा आहे. सो ह्यातला वेगळा शब्द कुठला आहे किंग. सो आपण फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज कंप्लीट केला आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर लर्न करणार आहोत. सो फ्रेंड्स, आजचे आपले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आपली व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.